एकदा काम 25 करायला पाहिजे रात्री. बघा किती लाल चाललेत बघा. हाजू थोडासा वेगळा लागतो ना त्या दिवशीपेक्षा. हाय गाईज, वेलकम बॅक टू आवर चॅनल. तर संकेत इथे नाही आहे, खाली गेला तो. आणि माझ्या डोक्यामध्ये असं आलं आहे की मी आज संकेतला फुल डे अहो करून बोलणार आहे. त्याला बिलकुल ह्याची सवय नाही आहे, मलासुद्धा नाही आहे. बट लास्ट ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलं असेल तर तो मम्मीसमोर सारखं बोलत होता की मला अहो बोल अहो बोल अहो बोल. तर आज मी त्याला असं सरप्राईज देणार आहे. लेट सी की तो नोटीस करतो आहे का आणि त्याची काय रिॲक्शन असेल. तर संकेत आता आला आहे घरी, मी त्याला आता आवाज देते, बघू त्याचे रिॲक्शन्स काय आहेत. ओके. अहो जेवायला काय बनवायचं आहे? काय बोलली पहिले? अहो जेवायला काय बनवायचं आहे? अहो सांगा ना जेवायला काय सांग. बनवायचं. पागल झाली तू, सांगा ना. चला जेवण बनवायला. चला. नको मला जेवण नको, मला झालं माझं. अरे झालं मी झोपतो आता. सांगा ना काय बनवायचं अगं आहे. नको. चला सोबत बनवूया जेवण. चला आता इज्जत दिली. एवढं काय झालं त्याच्यामध्ये? अगं अचानक असं हे वाटलं मला, हा असं अचानक नवरा वाटला मला. मग नवराच आहे. एवढे दिवस का नाही मागवलं मग? हा? आता तू एवढं करतेस अहो बाहो तर भूकच गेली. एवढं बापरे बापरे. परत बोल. ए रहा नहीं जाता, तड़प ही ऐसी है ना. नहीं, सुके. आहो. Come. किती छान वाटलं लग्नाच्या 1.5 वर्षानंतर. अहो अहो कसं आहो 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 असं झालं एकदम. ठीक आहे, आता मला सांग काय बनवू. तू बनवणार आहे? नाही बनवणार तू आहेस, फक्त मला सांग काय बनवणार आहेस. ठीक आहे, बघू काय आहे. ठीक आहे. मोस्टली तरी पनीर बनव. ठीक आहे. तुम्हाला आवडतं ना पनीर? अरे. पनीर बनव. ठीक आहे. तुम्हाला काय खायचंय? आम्हाला काहीच नाही खायचं आता आमचं पोटच भरलं आहे. तुमची काय इच्छा आहे? आमची इच्छा आहे की तुम्ही आयुष्यभर असं आहो आहोच करावं. पण तुम्हाला भूक लागली ना, तर तुम्हाला खायचं काय? पनीरच खाऊ. पनीर. ठीक आहे. पनीर शॅलो फ्राय. आता ह्यांच्यासाठी आपण पनीर बनवूया. पनीर शॅलो फ्राय ते ठीक आहे. नॉर्मल वाला. ठीक ठीक आहे, आहे. जशी तुमची इच्छा. ओके. चलो आप इधर आओ. ओ माय गॉड, मराठीत होतं अचानक हिंदी झालं. मला द्याल का प्लीज? हो घ्या ना, घ्या. आज तुम्ही सगळं माफ आहे तुम्हाला. एवढं हो थोडी मदत पण करा. हो नक्की, का नाही, मदतच करायला आलो. आपण वाटल्यास 5 मिनिटांनी रेसिपी बघून करू. एवढं मोठं नाही करायचं असतं, चौकोनी करायचे असतात तुकडे. काय जे आपण शॅलो फ्राय करतो, चौकोनी मी तुकडे. तेच तूच बोलले. अरे तुम्हीच बोललात असं करा. तूच बोल आलीस. 5 मिनिटाची. ठीक आहे सॉरी द्या, तुम्ही सांगाल तसं करते. त्याचे चौकोनी तुकडे. बरोबर. हो. असं कापा बरखा. हो असं करा म्हणजे छान. करा ना. बोल ना. सॉरी एवढं तिखट लावलंय की सकाळी शिट्ट्या खरं. हे खाल्ल्यानंतर माझं पोट तर भरूनच येईल. मन तर आधीच भरून आलंय माझं. असं का? एकत्र एवढं असं आलं की असं झेपत नाही ना. असं एकदम आहो तुम्ही काय खाणार आणि असं.
हे झाले का बघा. हो कच्च खायला मी आज कच्च खायला मला काही हरकत नाही. कच्चच देतो मला मी डायरेक्ट इथूनच खातो. नको एवढं नको. छान. आता तुम्ही हे करा. कामाला दे काम देत आहे 4 दिन की चांदनी पनीर फिर वही थोडंसं- पुरानी रात थोडं है. help मी एकटी थोडी करते. हो पनीरचं गीर करा. करतो ना करतो ते. जसं तुम्ही आम्हाला करता तसं एवढं कापा. कापण हातात सूर्य तुम्ही काम मला काम. आता कुठलं केसायचं हे वाला ठीक आहे. तुम्हाला आधी नाही सांगता येत की तुम्हाला अजून हवंय? हा काय विसरलं? पहिली लाईन बरोबर होती. तुम्हाला अजून नाही का सांगतो तुम्हाला अजून हवंय नंतर काय हे काय पटलं नाही हो की तुम्हाला जमलं नाही. हा कठीण आहे ना इज्जत देणं कठीण आहे काय नाही. ठीक आहे. व्हिडिओच्या सुरुवातीला जेव्हा आहो आलं तेव्हा मला असं वाटलं की मी असं बसून राहील मस्त माझ्या समोरचं ताक आहे अहो ठेवताय का असं घुंगड विंगड घेऊन. एवढं नाही. नाही ओन लेन ओन रेस ओन पेस. ओ काय हो? हेच आमचं जेवण. आम्ही असंच गरीबासारखंच हा पनीर तवामध्ये थोडस शॅलो फ्राय करतो आमचं होऊन जातं. आमचे काय असे वेगळे खात नाही. गरीब नवरा आहे. गरीब काय नवरा नाही. गरीब नवरा भोळी बायको बघितलंच असेल तुम्ही व्हिडिओ. एकदमच गरीब आहे मी. हळू तुम्हाला लागेल ना. हो हो नाही लागणार. ते गाणं ते नाही कसं आहे का ना सवय नाहीये ना म्हणून. 4 दिन की चांदनी फिर अंधेरा रात ह्याचं काहीतरी गाणं आहे. 4 दिन की चांदनी फिर अंधेरी रात इस कविता के माध्यम से कवि क्या कहना चाहता है? साले ब्याह कर लो खुद ही पता चल जाएगा कि कवि क्या कहना चाह रहा है. सुन राजा काय ते गाणं सुन राजा शादी लड्डू मोतीचूर का काय पछताए तो ना पाए असं गाणं आहे ना त्याचं आठवलं. तुम्हाला काय आठवलं पण आता हे? मला आठवलं सिच्युएशनल सॉंग्स आठवतात आम्हाला. जरा कांदा कापून घेता का? नको नको ते तुमचं सुख मी नाही तुमच्याकडून घेऊ शकत. कांदा तुम्हीच कापा. मी तुम्हाला हवं तर जास्तीत जास्त टिश्यू ओला करून देऊ शकतो जेणेकरून तुमच्या डोळ्यातून पाणी नाही येणार. तुम्हाला येतं ना चांगला कांदा कापता म्हणजे याच्यातच बघा. हळूहळू सगळं आमच्याकडूनच करून घ्याल का नाही म्हणजे ही ट्रिक आहे की तुमचं कसं आहे म्हणजे बाई काय प्रकार कसलं भारी केलंय मी. काय करणार आहात का नाही? काय करणार आहात ना आपण डान्स स्टेप करणार आहोत. बस एवढंच येतं. कोणाचं डान्स सांगा. नाही माहिती. दयाबेन कोण या? घेऊ. आम्ही आता बुर्जी बनवली. बुर्जी पनीर बुर्जी. हा बरोबर आहे. मीठ नाही सांगा ना. तू खाऊन बघ बरं. काय झालं सांग. खाऊन बघ बरं. छान झाली आहे. खरं छान झाली आहे. मसाला छान गेला. लागले मस्त झाले. एकदम भारी.
चला सांगू आपण. तुम्हाला आमची अशी ब्लॉग्स बघायचे असतील तर प्लीज कमेंट करून सांगा. हा म्हणजे तुम्ही कमेंट करा की तुम्हाला काय आवडेल बघायला. रेसिपी टाईप आम्ही बनवू. आम्ही ट्राय करू जेवणाचे. देता नाही ना तुम्हाला. आम्ही बनवून खाऊन सांगू कसे झाले. चला आता जेवून घेतो. तसं तर जसं की मला भूक नाहीच आहे. चला आता खाऊन घेऊ. अहो हे घ्या तुमच्यासाठी, तुमची फरमाईश जेवण. दमला असाल ना खूप, खाऊन घ्या. दमलोय पण हे जाणार नाही. का? आहो मध्येच पोट भरलंय. ठीक आहे तरी पण थोडं पण खाऊन तरी घ्या. खातो अजून काय नाही फरमाईश? नाही कसं झालंय सांगाल? छान. थोडस घ्या. नका नका तुम्ही. नका नका कसं नका नका. घ्या का घ्या का घ्या घ्या. ना मस्त लागतंय. पनीरचं टेस्ट नाही येत याला. याला ऍक्च्युली तुझ्या हाताची टेस्ट बापरे. आता मी खातो. तुम्ही पण या. येते माझं घेऊन. कसं झालंय? मित्रांनो तुमच्या बायकोवर नाहो आवडीचं जेवण आणि बायको हाताने भरवते. ह्याच्यापेक्षा आयुष्यामध्ये चांगलं काय होऊच शकत नाही. बात तो सही है. ज्यांनी पण लग्न नसतील ते लवकर लग्न करा. बोलून देत नाही बघा. म्हणजे प्रेम किती उतू चाललंय. बोलून देत नाही. बरोबर चाललंय. ठीक आहे जेवण झालं की भेटू. बाय. चला तर आता आम्ही खाली चाललोय. संध्याकाळ झाली. थोडा राऊंड मारायला चाललोय. मी तर रेडी झाली आहे. साहेब रेडी झालेत का बघू. संकेत काय टाइमपास बघा. नाही टाइमपास. बोललीस काय तू आता. संकेत उशीर झाला बोलली. काय बोलायचं तुला. काय अगं सकाळपासून बोलत होतीस ना. झालं एवढंच झालं. रिचार्ज केला होता अहोचा. हा दुपारसाठीचाच तू किती रिचार्ज केलेला. टाइमपास करतोय. मी 10 अहो बोल मी मिनिटं झाले लगेच. अहो बोल ready. मी लगेच येतो. अहो लवकर चलाल का? चलो. हा इकडे चांगले लाईट. ऍक्च्युली मगाशी आम्ही लोक होतो तिकडे लाईट चांगली नव्हती म्हणून आम्ही बोललो नाही. तर आता आले पुन्हा बाहेर आमचे कॉम्प्लेक्सच्या बाहेर. बाहेर आलो राऊंड मारायला. सो इकडे बरेच सारे स्टॉल्स आहेत फूडचे. खाणार तर नाही फक्त असं स्मेल घेऊन येऊ तिथून. शट अप. कारण मी तर डाएट वरती आहे आणि हिने तर 2 महिन्यापासून डाएट पकडले. खातच नाही काय बाहेरचं. तुम्ही बघितलं असेल. मोमोज वगैरे हिला आवडतच नाही अजून. आता आम्ही ऍक्च्युली चाललोय ना. 2 मुलं आमच्या बाजूने पास झाली. बोलतात ए व्लॉग काढताय व्लॉग काढताय. सगळे बघतात बाहेर ब्लॉग करत असेल तर. काय झालं होतं देव अक्कल वाटत होतं तेव्हा. तू चाळण घेऊन ये. हा मी चाळण होती आणि ह्याच्याकडे काहीच नव्हतं. तू चाळण होती. ह्याची खाली पडली अक्कल सगळी. धापकन खाली पडली ह्याची अक्कल. तू चाळण होती. तू बोललास की ह्याच्या हातात चाळण होती. माझ्या हातात चाळण तरी होती. ह्याच्यात काहीच नव्हतं. ह्याची सगळी खाली पडली. कारण माझं लक्ष तुझ्याकडे होतं की तू चाळण घेऊन काय करते. झालं. म्हणजे आता जे बोललीयस अक्कल वाटताना काहीच घेऊन नव्हता गेला आणि असं तसं. त्याच्यामध्ये रिस्पेक्ट नव्हता रे. थोडा रिस्पेक्टचं काहीतरी कमी वाटत होती. सारखं विसरतेस की काय मला समजत नाही. हा तुमची जेव्हा अक्कल देव वाटत होता ना हा तेव्हा तुम्ही काहीच नव्हतं घेऊन गेलात. अच्छा मग तुमची अक्कल खाली पडली. अच्छा असं मला बोलायचं. बर बघ. म्हणजे अहो बोलून पण जेव्हा तू इज्जत काढतेस ती पण इज्जत काढली असं वाटत नाही. त्याच्यात पण मजा येते. मजा घे मग. इथे आमच्या इथे कोलशेतला ना असं मस्त हे लागलंय. हे मला दाखव. हे
हे घराच्या एंट्रन्सच्या इथे ठेवायला वगैरे मस्त. खूप मस्त आहे, खूप मस्त आहे. सगळं सिरामिक्सचं इकडे. हे जवळजवळ 1 महिना तरी असणार आता आमच्या इथे. एक महिना हे व्हायला कोणतं कॉलेज आहे? एक डिग्री कॉलेज आहे, भोईर डिग्री कॉलेज कोलशेतला. जर तुम्हाला माहित असेल तर इथे विजिट करू शकतात. खूप मस्त मस्त आहे. पेड प्रमोशन. पेड प्रमोशन नाहीये, जस्ट इन्फॉर्मेशन आहे. बघू ना काय मस्त आहे. मस्त आहे. घेऊ शकता तुम्ही. मला पाहिजे तुला शूट अच्छा है बना हे पण मस्त रॉयल वाटत. एक नंबरचं चाय पाहा बघ. वाव खूप मस्त आहे. 1 मिनिट बघा, मला केस नाही बांधू दे. खूप बेकार वाटतं ते. दिवसातून 15 वेळा केस बांधते, चेंज करते, सॅटिस्फाय होतच नाही स्वतःच्या हेअरस्टाईलने. मग असं झालं की अरे बरोबर नाही दिसत का, म्हणजे केस आता चांगले मला नाहीत खूप का, जास्त गरम मला झालं. गरम होतं यार. थांब मी वरती बांधते, थांब मी ओपन करते. काय करते काय त्याच नुसता पिळला. आता आम्ही जिकडे होतो तिकडे सिरॅमिकची सगळी भांडी होती. भांडी म्हणजे कप प्लेट्स वगैरे ते सगळं. आणि असं काही सिक्युरिटी वे नाही तिकडे. तर समजा एखादा कप असा टी शर्ट मध्ये टाकून, कशाला कोण काढणार? नाही मी बोलतो सिक्युरिटीच आहे नाही का तिकडे, तर कोणी त्यांचीच माणसं किती इथेच राहतात ते लोक. चोरून वरून पण एकदा काम 25 करायला पाहिजे रात्री. शी. हे शिकवलं मी तुम्हाला. ओ तुम्ही काय शिकवलंय मला ते सांगू का ह्यांना. हिने मला जे शिकवलंय ना, बघितलं, हात दुखला. थांबा कर, परत काहीतरी राहिलं केसांचं. हा झालं. मासासारखं तोंड करून झालं. प्रतूने लग्न करण्यासाठी मला निवडलं, ही तिची चॉईस. हीच एक चॉईस जी आहे जी मला बऱ्यापैकी आवडली. बाकीच्या सगळ्या चॉईस मध्ये एवढं एवढं काय झालंच नाहीये. एवढं काय हे दाखव काय खाते. हे जी आपण लहानपणी मी स्कूल मध्ये असताना 1 आणि 2 रुपयाचा जम्बो भेटायचा, जम्बो पेप्सी. हा ती वाली पेप्सी आहे. ती छोट्या थैली द्यायची. पेप्सी में बड़े हुए जो थैलियों में आते, 7 में से 7 तो सभी में मेरे पास है. डिवाइन पण बोललाय. ती 2 रुपयाची पेप्सी हिला थंड पाहिजे होतं काहीतरी म्हणून 25 रुपयाला घेतली. 25 रुपयाची 2 रुपयाची पेप्सी. 2 रुपयाची पेप्सी कोण घेत. अरे मी खूप वर्षांनी खाल्ली आहे. आता ती 1-2 रुपयाची मिळत पण नाही. हे नवीन नाव काढलंय काय, पॉप्स. आईस पॉप्स. पॉप्स नाही, पूप्स आहे. पूप्स आईस पूप्स म्हणजे बर्फाची पूप. ते चुपणार आहे. खा आता चवीने. आज मी तुला एवढं आहो हा, म्हणतेय, तर त्यासाठी तू तर मला देऊच शकतो. आजचा दिवस माफ. आजचा दिवस दिवस खाऊन घे. नाही मला नको मला अजिबात नाही आवडत. बघितलं कसं जाम छान आहे. ह्याला पण आवडते. चांगली आहे रे, नो डाऊट चांगली आहे रे. पण जिकडे आपण 2 रुपयाचं खायचं तिकडे 25 रुपये द्यायला लागल्यावर कसा करेल माणूस. 25 रुपये तर वर्थ नाहीये, बट असंच घेतली. हा जाऊ दे. कारण ही एवढी संपली पण छोटीच होती. बघा किती लाल चाललेत बघा. असेच लाल होत राहू दे आयुष्यभर. बस आता ऍक्च्युली आम्ही ना मागवलं पायनॅपल ज्यूस. त्या दिवशी आम्ही पियालो ना, त्याच्यापेक्षा हा ज्यूस थोडासा वेगळा लागतो. तर प्रतूला बोललो की हा ज्यूस थोडासा वेगळा लागतो ना त्या दिवशीपेक्षा. बोलते हो ना, ते पपईवरती डिपेंड करतं ना. ज्यूस पितो आम्ही पायनॅपलचा, पण त्याची टेस्ट आज वेगळी लागते बिकॉज ते पपईवरती डिपेंड करतं. चला ज्यूस पिऊन झालाय आपला. घेऊन आलाय यार. आलाय तुम्ही मला, हा. तर आता घरी चला. हा ठीक आहे गाईस, खूप लांब आलोय चालत. आता इथून निघतो मी, डायरेक्ट घरी जातो. चालतच जाऊ. तोपर्यंत तुम्ही आजसाठी एवढंच. ठीक आहे, आज जास्त नाही, एवढंच.
भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत चॅनलला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि Subscribe. सबस्क्राईब करायला विसरू नका. टिडिंग. तोपर्यंत बाय.